पत्रकार मित्रांनो, तुम्ही पण कधी विचार केला नसेल 1985 नंतर, नीट माझं ऐका, 1985 नंतर जवळपास पुढच्या महिन्यात 40 वर्ष होतील या राज्यामध्ये एका पक्षाचं सरकार आलेलं नाही. 90ला मी पण निवडून आलो, तुम्ही आलो होतो का 90ला? 90ला तिथं काँग्रेसला 7 जागा कमी पडल्या. अपक्ष सुभाष अण्णा कुल, तोताराम कायंदे असे अनेक मान्यवर एकत्र केले आणि ते सरकार बनवलं. हे झालं 90ला. 95ला तुम्हाला माहिती आहे 135 का काहीतरी जागा भाजप शिवसेनेच्या आल्या. 9 अपक्ष घ्यावे लागले, ज्यावेळेस 45 अपक्ष निवडून आलेले होते. म्हणजे 95ला ते, 99ला आमच्या होत्या 58, काँग्रेसच्या होत्या 75 आणि त्यांच्याही दोघांच्या कमीच होत्या, त्याच्यामुळे सरकार त्यांना करता आलं नाही. मग आम्ही शेकापाला घेतलं आणि इतर काही सहकारी मित्रांनी जनता पक्षाला घेतलं आणि सरकार केलं, समाजवादीला. अशा हे सगळ्या घटना आहेत ना. त्याच्यामुळं इतर राज्याची परिस्थिती वेगळी आहे, महाराष्ट्राची पूर्णपणे परिस्थिती वेगळी आहे. परंतु कार्यकर्त्यांना मॉरल वाढवण्याच्या करता की बाबा पुढं आपल्याला करायचं आहे असं ते म्हणजे त्या हेतूने सांगितलं असेल, मला माहिती नाही. त्यांना त्यांचा पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी करण्याचा आणि पूर्णपणे बहुमतात आणायचा अधिकार आहे. दादा, मंत्रालयाच्या बाहेर शेतकऱ्यांनी आंदोलन केले, शेतमालाला भाव कशाबद्दल? शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून सोयाबीन मंत्रालयाच्या दारात. ऐका ना, सोयाबीनच्या संदर्भामध्ये तेलाच्या बद्दलचा जो टॅक्स होता त्याच्याबद्दल काही निर्णय घेतला का, तर सोयाबीनचा दर वाढावा म्हणून. जसं कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्याचे दर वाढले, तांदळाची निर्यात बंदी उठवल्यानंतर तांदळाचे पण मार्केट बरं आहे. आम्ही जे आमच्या हातात आहे ते आम्ही करतो, दुधाच्या बद्दल किंवा इतर बाबतीमध्ये. आता ह्या संदर्भामध्ये सोयाबीन, कापूस, ऊसाचे पण दर आम्ही MSP म्हणजे FRP वाढती पण MSP पण वाढावी म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढं चाललो आहे. तर शेतकऱ्याला चांगला दर मिळालाच पाहिजे म्हणून तर आम्ही कमी व्याजाने त्याला कर्ज पुरवठा देतो, चांगलं बियाणं देतो, वेगवेगळ्या पद्धतीने 1 रुपयात पीक विमा देतो. जेवढ्या काही सवलती देता येईल तेवढ्या देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.